आज आहे माझा मिशन गॅलरी क्लिनिंग। तर चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा। तर कसं आहे, आपल्या कामातच गुंतून राहावं, दुसऱ्यांच्या कामांमध्ये लक्ष नाही द्यावं। कोण आपल्याबद्दल काय बोलत आहे यावर लक्ष देण्याऐवजी आपण आपल्यावर काय सुधारणा करू शकतो यावर जास्त लक्ष दिलं तर आपलाच फायदा आहे। लोक आपल्यासाठी कितीही वाईट बोलत असली तरी आपण त्यांच्यासाठी चांगलाच विचार करायचा आहे आणि छान छान अशा क्रिएटिव्हिटी लाईफमध्ये करायच्या आहे, ज्याने आपल्यालासुद्धा फायदा होईल। हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, ज्याने माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करणार। ही आहे माझी छोटीशी ध्रुवी, बनाना खात आहे। तर खूप दिवस झाले गॅलरी खूप विस्कळलेली आहे आणि खराब झालेली होती आणि ती मला आता अरेंज करायची होती। मी साफसफाई थोडी करायची होती गॅलरीची। त्याआधीच मी करणार होती पण केलेली होती, पण ती आणखी खराब झाली। तर आज मी पुन्हा व्यवस्थित साफ करत आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडं शेअर करावं। तर आम्ही रेंटनी राहतो। तर थोडं घर हे बघा तुम्हाला दाखवते। असं थोडं भिंतीचे पोपडे वगैरे निघालेले आहे, गॅलरीमध्ये पण थोडे पोपडे वगैरे निघालेली आहे, पण त्याला आपण काही करू शकत नाही। तर थोडं आम्ही आता घरमालकाला बोलू की थोडं व्यवस्थित करून द्या। तर पण जेवढं आपल्याकडून होईल तेवढं घर साफ ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते। तर आज गॅलरी साफ करायचा विचार आहे, तर चला करूया छान गॅलरी साफ। ही आहे माझी छोटीशी गॅलरी। खूप पसारा झालेला आहे कारण की काल पाऊस पडलेला होता, तर मग सगळा पसारा इथेच ठेवला मी। तर साफ करायचा आहे बाकी, तर म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा। तर बघा, इथे हा कडप्पा आहे, इथे वॉशिंग मशीन आहे, हा पाण्याचा ड्रम आहे। जेव्हा पाणी येत नाही त्यावेळेसाठी सोय लावून ठेवावी लागतं, तर हा ड्रम भरून ठेवत असते। हा इथे डस्टबिन आहे आणि हा एक्स्ट्राचा पसारा आहे। आता हा सगळा मी साफ करणार आहे। इथे दोरी बांधलेली आहे छोटीशी कपडे वाळू घालण्यासाठी। तर अशा पद्धतीने माझी गॅलरी आहे। आता हिला सगळी गॅलरी विस्कळलेली आहे, आता हिला मी छान क्लीन करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे। तुमच्यासोबतच ही गॅलरी आता क्लीन करत आहे। तर इथे बघा खूप पसारा पडलेला आहे। आता मी काय करते, घरातलं काही असलं की गॅलरीत आणून ठेवून देते, मग उचलते म्हणते आणि ते तिथेच पडून राहते। कारण की आता छोटं बाळसुद्धा आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते। मग एखाद्या वेळेस इतका त्रास देते बाळ की मग मला पण कामाचा त्रास येतो आणि मी एका जागेवर बसली की मग 10 ते 20 मिनिट उठतच नाही तिथून। तर मग असं करता करता माझा टाईमही वाढून जातो कामाचा आणि छोटेसे माझे 10 मिनिटाचे काम असतात, पण ती मला दिवसभर पुरतात। हे खुरम आहे, मार्केटमधून ताज्या आणलेल्या होत्या, रेड कलरच्या होत्या। आता या सुकलेल्या आहे, आता थोड्या ओलसर आहे। आणखी याला थोडी ऊन दाखवली की पूर्ण ड्राय होणार आणि जे आपल्या नॉर्मल मार्केटमधल्या खुरम असतात ना त्याशासारख्या लागणार। तर हिला पण आपण साईडनी करून घेऊया। आता हा कडप्पा, यावर मी छान ठेवायचं म्हटलं छान अरेंजमेंट करू शकते। तर मी इथे कधी कधी भांड्याचं टोपलं वगैरे ठेवून देत असते। तर मी आता इथे काही आता छान क्लीन झालं की छान इथे झाडं अरेंज करणार आहे। आता आम्ही काय करतो, पाणी पिण्यासाठी फिल्टर तर लावलेलं नाही आहे, विचार करत आहे की लावू, बट आता थोडं डिले केलेलं आहे, थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे। तर इथे मग हा गुंडा आहे, तर मी मध्ये मध्ये भरून ठेवत होती जेव्हा पाणी जास्त उरत होतं। आम्ही बॉटलचं पाणी वापरतो, बाहेरून बॉटल येते 1 दिवस आड। हे 1 बॉटल आम्हाला 20 रुपयाची पडते। तर मग जर जास्त पाणी झालं आणि मग मी हे पाणी गुंडामध्ये ओतून ठेवते आणि एक्स्ट्राचं पाणी माठामध्ये टाकून देते आणि बॉटल रिकामी करून ठेवते। कारण की बॉटलमध्ये पाणी दिवसभर ठेवलेलं पण बरोबर नाही, कारण की ती मग प्लास्टिकची असते, तर ते आपल्यासाठी हानिकारक आहे। तर इथे मी क्लिनिंग मॉप इथे छान अटकवून ठेवलेला आहे। मी घरी एकटी आहे, घरी मला मदत करण्यासाठी सुद्धा कोणी आहे नाही, त्यामुळे मग हा सगळा पसारा कधी कधी तसाच पडून राहतो। आणि एकटं असलं म्हटलं की मग बाळाला सांभाळणं आणि ध्रुवीच्या पप्पाचा टिफिन, स्वयंपाक, हे सगळं एक्स्ट्रा कामं असतात, ते सुद्धा मलाच बघावी लागतात।
मदत करण्यासाठी आणखी कोणी आहे नाही, तर मग हे सगळं मी एकटीच अरेंज करते आणि प्रयत्न करते की सगळं बेस्ट करावं. तर हे तुळशीचे मंजुळा आहे. आम्ही थोडं मुलांना फिरायला नेतो, तर मी शंकरजीच्या मंदिरात छान तुळशीचे झाडं आहे, तर तिथे छान मंजुळा मला दिसलेल्या, तर मग मी तिथून तोडून आणलेल्या. आणि तुळशीचं झाड होतं ना, ते सगळं मेलेलं. माहिती नाही का बरं मेलं. 2दा आणलं ते पूर्ण सुकून गेलं. तर म्हटलं की बियाणे ग्रो करून बघते. तर इथे मग मी मंजुळा टाकलेले आहे. छोटे छोटे रोपसुद्धा निघालेले आहे. जेव्हा ग्रो होईल मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर इथे माझं सगळं गॅलरी पुसून झालेली आहे. आता माझे जो चिमटे आहे मी सगळे दोरीला लावून ठेवते, कारण की आतापर्यंत मी खालीच ठेवले होते, तर ते पण व्यवस्थित इथे तिथे पडत राहत होते मग. आणि जेव्हा वेळेवर मग आपल्याला कोणती वस्तू हवी असते तर मग ती भेटत नाही. इथे मध्ये मध्ये ध्रुवी पण त्रास देत होती, तर मग थोडा वेळ मी तिला दिला. आणि इथे आता आपले पूर्ण चिमटे अरेंज करत आहे. मी असे लावून ठेवते, म्हणजे कसं आपल्याला कोणती वस्तू हवी असली तर ती पटकन मिळते. तर मी माझी सगळ्या वस्तू या डोळ्यासमोर ठेवत असते, पण छान अरेंज करून ठेवते. दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि आपल्याला हवी ती वस्तूसुद्धा लवकर मिळते. तर हे बघा, ही गॅलरी आहे ना, यामधून गॅलरीच्या बाहेर छान व्ह्यू आहे, छान दिसते आणि तो गेट पण ओपन होतो. तर आता मी जो आधी तुम्हाला कडप्पा दाखवलेला होता ना, आता त्यावर मी थोडे झाडं अरेंज करणार आहे. तर ही हिरवी मॅट होती माझ्याकडे. एक मी दाराच्या बाहेर ठेवलेली आहे पाय पुसण्यासाठी, आणि ही एक्स्ट्राची होती. तर मग इथे मी छान मॅट टाकलेली आहे आणि त्यावर छान झाडं अरेंज करते. माझ्याकडे तेवढे झाडंसुद्धा अवेलेबल नाही आहे, पण आता पावसाळा लागलेला आहे, तर मी ते आता थोडे थोडे घेणार आहे, नवीन नवीन प्रकारचे इंडोअर प्लांट. कारण की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तर ऊन व्यवस्थित येत नाही, तर इंडोअर प्लांट बेस्ट राहणार. आणि एखादं फुलाचं झाडसुद्धा घेणार, कारण की देवासाठी पण फुलं मिळत नाही. तर अशा पद्धतीने बघा, हे जडा प्लांट आहे, त्याची हे कटिंग मी इथे लावलेली आहे. बघते आता कशी ग्रो होते. आणि मनी प्लांटचं रोप होतं एक छोटंसं, ते मी या छोट्या दह्याचं जे वाटं असते ना त्यामध्ये लावलं. तर इथे माझी सगळी गॅलरी छान क्लीन झालेली आहे. तुम्ही बघा, इथे मॅटवर थोडं एक्स्ट्रा डेकोरेट केलं तर जागेचा लुकच चेंज होऊन जातो. मी तुम्हाला म्हटलेलं होतं गॅलरीचे पण काही थोडे भिंतीचे पोपडे निघालेले आहे, तर आम्ही बोलू घर मालकाला की व्यवस्थित करून द्या, कारण की कोणी आलं की डोळ्याला दिसायला पण छान वाटत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि गॅलरी मी अशा पद्धतीने पूर्ण क्लीन केलेली आहे. डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे काही एवढं सामान आहे नाही. आता मी थोडं थोडं घेत आहे. आता पावसाळासुद्धा लागून राहिला आहे, तर मग म्हटलं आता थोडे प्लांट पण घ्यावे, कारण की माझ्याकडे प्लांट पण जास्त अवेलेबल नाही आहे. जेवढे मी तुम्हाला दाखवलेले आहे तेवढेच माझ्याकडे प्लांट्स आहे. तर मी तिथे छान अरेंज केले हिरव्या मॅटवरती. आणि मी गुलाबाचं झाड आणलेलं होतं, पण काय माहिती ते खराब झालं. तर मग आता मी पुन्हा गुलाबाचं झाड आणणार नाही, कारण की मी ते 2दा आणलं आणि दोन्हीदा ते खराब झालं. तर मग मी आता दुसरं झाड बघणार फ्लावरचं, कारण की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तर देवासाठी पण फुलं वगैरे मिळत नाही. तर मग मी आता असं जो फ्लावर प्लांट आणणार, जे इझिली ग्रो होईल आणि लवकर मरणार नाही. तर अशा पद्धतीचं सिंपल प्लांट बघणार मी आता नर्सरीमध्ये जाऊन, आणि छान प्लांट्स आणणार. आता पावसाळा लागत आहे, तर पावसाळ्यामध्ये प्लांट्स लवकर ग्रो होतात. तर अशा पद्धतीने मी माझी गॅलरी क्लीन केली. आधी कशी होती आणि आता छान क्लीन झाल्यावर छान फ्रेश वाटतं. तर आणखी मी छान डेकोरेट पण करणार, पण आता माझ्याकडे तेवढं अवेलेबल नाही आहे सामान. तर सांगा कशी वाटली मी क्लीन केलेली गॅलरी. तर भेटूया अशा छान सिंपल व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.